नमस्कार. आजचा हा आपला 80वा दिवस. 1997पासून महाराष्ट्राच्या पर्यटनावर काम करणाऱ्या मिहीर टुरिझमतर्फे मी सुधीर करंदीकर आणि आपण अर्थातच पराक्रमी पुणेकर. काल आपल्यासमोर मी संवाद साधताना शेवटी असं म्हटलं होतं की बरेचसे माझे मित्र हितचिंतक जे मला बऱ्याच वेळेला म्हणाले होते की अरे तू पर्यटनात जर काम करतोस तर जरा परदेशामध्ये सुद्धा जाऊन ये, त्या ठिकाणी कशा पद्धतीने पर्यटन त्यांनी निर्माण केलेलं आहे किंवा त्याच्या गोष्टी कशा उभ्या केलेल्या आहेत त्या बघून ये. आणि त्यांना मी कायम हेच सांगत आलो की माझ्या इथली माती मला परदेशामधल्या कुठल्याही प्रयोगशाळेमध्ये टेस्ट करायची नाही किंवा त्यांच्याकडचं असलेलं सारखं मॉडेल मला इथं उभं करायचं नाही. मला माझ्या दृष्टीने मला माझा महाराष्ट्र बघायचा आहे आणि दाखवायचा आहे. पु ल देशपांडेंची एक गोष्ट आहे. त्या गोष्टीमध्ये असं आहे की एकदा ते एका कपड्याच्या दुकानामध्ये शर्ट घेण्यासाठी जातात, रेडीमेड कपड्याच्या दुकानात, आणि कुठलाही शर्ट त्यांना फारसा पसंत पडत नाही. आणि नंतर मग तो शेवटी तिथला जो सेल्समन असतो तो त्यांना असं म्हणतो, अहो साहेब, तुमची जरा बॉडीच जरा विचित्र आहे बरं का, त्यामुळे तुम्हाला हे कपडे नीट बसत नाहीत. आता गंमत अशी आहे की तो जो सेल्समन्स आहे तो एका साधारणतः साच्याचे त्यांनी कपडे बनवलेले असतात आणि त्याच्यामधून आपल्याला चॉईस करायचा असतो. त्याचा आणि आपल्या बॉडीचा काहीही संबंध नसतो. पण तो जेव्हा म्हणतो तुमची बॉडी जरा विचित्रच आहे बरं का, मग कधीकधी आपल्याला तसंच वाटायला लागतं. असंच आपल्या महाराष्ट्राचं आहे ना, की आपल्याला हव्या त्या पर्यटनाच्या संकल्पनेत महाराष्ट्र बसताना दिसत नाही, त्यामुळे आपण म्हणतो महाराष्ट्र जरा वेगळाच आहे बरं का, जरा विचित्रच आहे. जेव्हा मी असं म्हणतो की माझ्या मराठी मातेची ह्या ठिकाणची जी माती आहे ही इथंच मला टेस्ट करायची, असं जेव्हा मी शोधायला सुरुवात करतो तेव्हा मला त्याचे पुरावे सापडतात ना. साधारणतः 1803 सालची ही गोष्ट आहे. जालना जिल्ह्यामध्ये जाफराबाद आणि बदनापूर ह्या तालुक्याच्या सीमेवरती असई नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये, त्या परिसरामध्ये मराठ्यांची आणि ब्रिटिशांची लढाई झाली आणि इतिहासकार असं म्हणतात की त्या लढाईमध्ये जर मराठे विजयी झाले असते तर आपल्या देशावरती इंग्रजांचं राज्य आलं नसतं, एवढा मोठा संदर्भ त्या लढाईला होता. आणि त्या लढाईचं इंग्रजांतर्फे नेतृत्व केलं होतं ते ड्यूक ऑफ वेलिंग्टननी. आणि त्या लढाईमध्ये तो मोठ्या मेटाकुटीला येऊन तो जिंकलेला आहे, सहज जिंकला असं झालं नाही. आणि त्यानंतर ड्यूक ऑफ वेलिंग्टनला पुन्हा परत इंग्लंडमध्ये बोलून घेण्यात आलं आणि साधारणतः 10-11 वर्षानंतर नेपोलियन बोनापार्टच्या विरुद्ध लढण्याकरता त्याच्या हाती सूत्र देण्यात आली. नेपोलियन बोनापार्ट ज्याच्या शब्दामध्ये अशक्य नावाचा शब्द कधीही नव्हता. कुठलीही गोष्ट आम्ही करून दाखवू, आणि ढोवळमानाने कुठलीही लढाई न हारलेलं अशा प्रकारचं त्याच्याबद्दलची ती चर्चा होती. आणि तो जो संग्राम झाला त्या संग्रामामध्ये ड्यूक ऑफ वेलिंग्टननी नेपोलियनला कैद केलं आणि नेपोलियनचं साम्राज्य हे खालसा झालं. ही साधारणतः 13-14 सालची गोष्ट आहे, 1813-14. आणि त्यानंतर जेव्हा ड्यूक ऑफ वेलिंग्टनला जेव्हा विचारण्यात आलं की तुझ्या आयुष्यामधला सर्वात आठवणीत ठेवावा संस्मरणीय अशी घटना कुठली, तेव्हा ड्यूक ऑफ वेलिंग्टननी फार त्याचं चांगलं उत्तर दिलं. तो म्हणाला, माझ्या आयुष्यातली सर्वात आठवणीत ठेवण्याची गोष्ट म्हणजे मी मराठ्यांच्या विरुद्ध जो संघर्ष केला ती माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्या युद्धामध्ये मला जे ट्रेनिंग मिळालं त्या ट्रेनिंगच्या आधारावरतीच मी नेपोलियन बोनापार्टला पराभूत करू शकलो. माझ्या म्हणण्याची कोणाला जर खात्री पटवून घ्यायची असेल तर त्यांनी नेटवरती जावं आणि त्याच्याबद्दल त्यांनी काय म्हणलं ते बघावं. हा महाराष्ट्र आहे. आणि हा महाराष्ट्र जो आहे तो आमच्या इथल्या ट्रॅव्हल इंडस्ट्रीच्या भल्या भल्या लोकांना कधीही उमगला नाही. त्यांच्याबद्दल मी इतकं ताठरपणाने बोलण्याचं कारण असं आहे की आपल्या इथे साधारणतः पद्धत अशी आहे की एखाद्याला आपण एखादी गोष्ट सांगायला गेलो तर तो म्हणतो हो बघू. जसं मला बऱ्याच वेळा अनुभव असं येतं की अरे तुम्ही नेहमी महाबळेश्वरला जाता, जरा अलीकडे पलीकडे जा ना. तर तो माणूस म्हणतो करंदीकर पुढच्या वर्षी. तसंच ह्यांचंही असतं ना की मी आत्ता खूप घाईत आहे, जरा मग आम्ही महाराष्ट्राचा विचार करू. आणि वर्षानुवर्ष ह्यांना सवड होत नसते. आपल्या हिंदी सिनेमामध्ये
दुश्मन नावाचा सिनेमा होऊन गेला राजेश खन्नाचा. त्या राजेश खन्नाच्या त्या सिनेमामध्ये काय आहे? नशेमध्ये असताना तो त्या रामू नावाच्या एका शेतकऱ्याला आपल्या ट्रकखाली चिरडतो आणि त्याच्यामध्ये तो रामू नावाचा जो शेतकरी आहे त्याचा बळी जातो आणि त्याचा एक बैल मरतो. आणि ते झाल्यावरती त्या रामूची बायको त्या न्यायाधीशाला विचारते की त्याला शिक्षा दिली म्हणजे माझं कुटुंब कसं चांगल्या पद्धतीने चालेल. कारण घरात 2 लंगडे म्हातारे, 2 अगदी लहान मुलं आणि 2 तरुण बायका आणि घरात उपजीविकेचं साधन. जसं बकासुराची गोष्ट आहे तसंच घडलेलं होतं ना. ह्या ठिकाणी 2 बैलांच्या ऐवजी 1 बैल मारला गेला होता आणि घरातला कर्ता पुरुष मारला गेला होता. आणि त्यानंतर मग न्यायाधीश त्याला शिक्षा ठोठवतात की त्या घराचं उदरणभरण करणं, त्यांचं पोषण करणं ही जबाबदारी तुझी आहे. आणि मला असं वाटतं की तो जो फॉर्म्युला आहे तो आपल्या इथल्या ट्रॅव्हल एजंट करता वापरण्याची आवश्यकता आहे की ज्या महाराष्ट्रामधून तुम्ही अमाप पैसा परदेशामध्ये ओतलात आणि हा ओतल्यानंतरसुद्धा आज आपली स्थिती अशी आहे की आपले किती मित्र आहेत हे आपल्यालाही लक्षात येत नाही. आपण 21व्या शतकातले अत्यंत सुसंस्कृत, अत्यंत प्रगल्भ आणि अत्यंत पुढारलेले असे आपण स्वतःला म्हणवतो. मग हे जे आपण म्हणतो तर गेल्या 2-5 हजार वर्षाचा अगदी चंद्रगुप्तच्या आधीपासूनचा कालखंड घेतला तर भारतामध्ये साधारणतः जे कोण आलेले आहेत ते लुटण्याकरताच आलेले होते. ते ह्या ठिकाणच्या समृद्धीमध्ये भर घालण्याकरता कधीही कोणी आलेलं नाही. आणि हा इतिहास आमचे ट्रॅव्हल एजंट विसरले. आणि कितीतरी माननीय मला जेव्हा 97ला महाराष्ट्राच्या पर्यटनाचं काम सुरू केलं तेव्हा म्हणायचे अजून तुम्ही इथंच का? जग तर एक खेडं झालेलं आहे. तेव्हाही मी त्यांना सांगत होतो की आम्ही ग्लोबली विचार करतो पण ॲक्ट मात्र आम्ही लोकली करतो. त्यामुळे ज्या पद्धतीने दुश्मन सिनेमामध्ये केलं तसं ह्या ट्रॅव्हल एजंटना सांगण्याची आवश्यकता आहे की इथून जो भरपूर तुम्ही पैसा परदेशात ओतलेला आहे आता तुमच्यावर जबाबदारी आहे. ह्या ठिकाणी पुन्हा परत इथल्या भूमीचं भरणपोषण करण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यामुळे तुमच्या गुडबुक्समध्ये जे कोण ट्रॅव्हल एजंट असतील त्यांना म्हणायला हरकत नाही की अरे तू परदेशाचं बाकी सगळं सांग, आमच्या महाराष्ट्रासाठी काय करणार आहे. आणि हे ठणकावून सांगायला लागलं की परिस्थिती बदलायला लागते. मागे एकदा आम्ही फरदापूरला गेलो होतो अजिंठ्याच्या जवळ. त्या ठिकाणी रिसॉर्टमध्ये थांबलो होतो आणि सकाळी रात्री जेवणासाठी तिथल्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. जळगाव भागामध्ये शेवेची भाजी हा अप्रतिम प्रकार आहे आणि लोकप्रिय प्रकार आहे. तेव्हा आम्ही त्या रेस्टॉरंटच्या त्या वेटरला असं म्हटलं की आम्हाला शेवेची भाजी हवी आहे. तो म्हणाला शेवेची भाजी नाही मिळणार कारण आमच्या इथं नाही आहे. पण मग आम्हाला नको. म्हटलं देण्यात काय अडचण आहे. तो म्हणाला आम्हाला मुंबईमधून सँक्शन करून घ्यावं लागतं की ह्या ठिकाणी मी कुठले कुठले अन्नपदार्थ द्यायचे. आम्ही म्हटलं मग ते जेव्हा केव्हा सँक्शन होईल तेव्हा आम्ही तुझ्या रेस्टॉरंटमध्ये येऊ. आम्ही धाब्यावर गेलो, त्या ठिकाणी शेवेची भाजी आणि जेवण आम्ही केलं आणि पुन्हा रूमवर आलो. त्यानंतरच्या काळात जे म्हणून आमच्या इथून कस्टमर फरदापूरला गेले त्यांना आम्ही एक टीप दिली की त्या रेस्टॉरंटमध्ये जायचं, त्या ठिकाणी जेवायला बसायचं आणि त्यांना म्हणायचं आम्हाला शेवेची भाजी हवी आहे. आणि ते नाही म्हणाले की तिथून बाहेर पडायचं आणि अन्य ठिकाणी जेवायला जायचं. आणि फक्त तुम्ही परत आल्यानंतर बाकी मला तुम्ही सांगा, पण ह्या गोष्टीचं काय घडलं आहे तेवढं मला सांगा. पहिल्या 3 लोकांनी असं सांगितलं की आम्ही तिथून उठून निघून गेलो. 4थ्या माणसाने सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी गेलो, त्यांनी आम्हाला शेवेची भाजी दिली. थोडेसे ह्या गोष्टींनीसुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. आणि हे जे मी ट्रॅव्हल एजंटबद्दल म्हणतो हे आपले शत्रू नाही आहेत. आपला जो स्वभाव आहे तो एखाद्या माणसाला आपण हिणवायला सुरुवात केली की पार टोकाला नेऊन ठेवतो, लंबक दुसऱ्या टोकाला नेतो. तो तशा पद्धतीने नेण्याची आवश्यकता नाही. एका अर्थाने जर बघायला गेलं तर कदाचित हे ट्रॅव्हल एजंट सगळे जे आहेत हे माझ्यापेक्षा अत्यंत कर्तृत्ववान लोक आहेत. फक्त दिशा चुकलेली आहे. जसं शिवाजी महाराजांचं जावळीच्या खोऱ्यामध्ये मोऱ्यांबरोबर संघर्ष झाला, त्या संघर्षामध्ये मोऱ्यांच्या बाजूने एक अत्यंत पराक्रमी तरुण त्या ठिकाणी संघर्ष करत होता. तो होता मुरारबाजी देशपांडे. जावळीच्या खोऱ्यावरती सत्ता मिळवल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्या मुरारबाजी देशपांडेची समजूत काढली. त्याला तू माझ्या बाजूने काय यायचं ह्याचं त्याला नीटपणाने आकलन होईल अशा पद्धतीने सांगितलं. आणि तोच मुरारबाजी देशपांडे पुढच्या काळामध्ये दिलेरखानाच्या संघर्षामध्ये अत्यंत पराक्रम त्यांनी गाजवला आणि आजही त्याचं इतिहासामध्ये नाव घेतलं जातं.
तशा प्रकारचं ट्रॅव्हल एजंट्स देखील सुद्धा करू शकतील ना. अडचण काही नाही आहे. पण दिशा बदलण्याची आवश्यकता आहे आणि आपण ठामपणाने सांगण्याची आवश्यकता आहे. आपण आपल्यामधला ठामपणा कायम ठेवला की परिस्थिती बदलायला लागते. आणि म्हणून त्याच्या अनुषंगाने अजून काय असू शकतं त्याबद्दल आपण उद्या संवाद साधू. आजच्यापुरतं एवढं पुरेसं आहे. धन्यवाद.